माझा एक मित्र आहे राजीव तेरवाडकर म्हणून. मी राजीवला म्हटलं, त्यांनी तिकडे ना इंग्लिश सिनेमे बनवले, 2 का 3 इंग्लिश सिनेमे प्रोड्यूस केलेत. तर मी त्याला म्हटलं, मला ना इकडचं कोणी ऍक्टर हो म्हणत नाहीये, सो आपण हॉलिवूडच्या ऍक्टर्सना पिच करूया. तो म्हणे, पण तू हॉलिवूडच्या ऍक्टर्सना कसं कास्ट करणार इंडियन गोष्टीमध्ये? मग मी त्या अनुषंगाने ते का काम करतील किंवा ते का आहेत म्हणून मी पुन्हा स्क्रिप्ट रिराईट केलं त्यांच्या अनुषंगाने, पॉइंट ऑफ व्ह्यूने. आणि मग आम्ही मॉर्गन फ्रीमन, डेन्झिल वॉशिंग्टन, डॅनी ग्लोवर, विल स्मिथ, जेफ गोल्डब्लम यांना पिच करायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यात असं झालं की डॅनी ग्लोवर जे आहेत, तर डॅनी ग्लोवरचा पिच परफेक्ट लागला आणि त्यांच्या तिकडून आम्हाला ते काम करायला तयार आहे तसा रिप्लायही आला अरविंद स्वामीच्या कॅरेक्टरसाठी. आणि मग त्याच्यानंतर राजीवचाच एक मित्र होता, तर त्याला मी म्हटलं, मला जेफ गोल्डब्लम हवाय, जो ज्याने जुरासिक पार्कमध्ये काम केलंय. तर तो म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या एका डिरेक्टर मित्राला विचारतो, कारण त्याने तिकडे 150 काहीतरी टेलिव्हिजन फिल्म्स केल्यात. सो तो म्हणाला त्याने स्क्रिप्ट मागवलंय. तर त्याला मी स्क्रिप्ट दिलं. स्क्रिप्ट म्हणजे त्याने वाचल्यानंतर त्याने उलटा मेसेज पाठवला राजीवला की, राजीव, आस्क किशोर इफ ही इज रेडी टू सेल दिस स्क्रिप्ट. आय वुड लाईक टू डिरेक्ट दिस स्क्रिप्ट इन माय लँग्वेज इन हॉलिवूड. सो तो राजीव म्हणाला, रे मी कसं असं करणार? तर तो म्हणे की 15-16 वर्ष काम करतोय. मग तो म्हणाला, ठीक आहे, मी जेफशी बोलतो, आय वुड लव टू हेल्प हिम. आणि मग त्याच दरम्यान कोविड आला आणि मग सगळंच बारगळलं. आणि मग मला लक्षात आलं, पण आपल्याला विजय सेतुपती हे परफेक्ट ऑप्शन आहे. एका प्रोडक्शनवाल्याने सजेस्ट केलं होतं, सर तुम्ही त्याला विजयला कास्ट करा. मग मी विजयशी कनेक्ट झालो. विजयला माझ्या एका मित्राने सांगितलं की असं असा मराठी डिरेक्टर आहे, तो तुला घेऊन सायलेंट सिनेमा प्लॅन करतोय. तर तो लगेच म्हणाला की मला गोष्ट ऐकवायला सांग. सो मी गोष्ट ऐकवली त्याला फोनवर अर्धा तास, आणि तो अर्ध्या तासानंतर हो म्हणाला की मी ही फिल्म करतोय. सो असा विजय सेतुपती आला.